चला मॅचला आपण सुरुवात करूयात. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज निखिल इथून मात्र सज्ज होईल आणि सुफी आणि आराम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल सुफीकडून इथून मात्र फटका कन्वर्ट केला गेला जातोय क्षेत्ररक्षक. तिथे मात्र पाहायला मिळालं होतं आपल्याला, जो की जे ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळालं. सध्या तरी जे ड्रॉप होत असताना आपण इथून मात्र पाहिलं आणि पहिल्या चेंडूवर एक धाव, मैदानाच्या आतमध्ये एक धाव इथून मात्र कंप्लीट केली गेली आहे, पळून पूर्ण केली गेली आहे. धावसंख्या एकरी धावाने एक या अंकानं खातं खुल्लं करत असताना आता मात्र संघाचं टीम MCC मापोली गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होईल. हो हो, यावेळेस फसवा चेंडू उंची धारण केली, असं वाटलं की कदाचित ट्रॅव्हल होईल, पण तदनंतर लाईन होताना पाहायला मिळाला आणि विकेटचं पतन फलंदाज बाद. आपल्याला पाहायला मिळाला तो अर्थातच सुफी बाद झाला आणि जिलानी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहताय. चला बॅटर आपापली जागा घ्या. स्ट्राईकला जे बॅटर असतील त्यांनी तिथे थांबा आणि नॉन स्ट्रायकरला जे कोणी असेल आपण चला त्वरित. पंच पोहोचलेत, आपण अजूनही तिथे मात्र पोहोचत नाहीयेत. विनंती असेल की आपण थोडंसं घाई करायची वेळेच्या बाबतीत आता मात्र, कारण उद्घाटन सोहळा आहे आणि त्या अनुषंगानं आपण खूप सारं उशिरा आज सिनियर B गटातील सगळे खेळाडू आपल्याला खेळताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहेत. चला टीम जय हनुमान भरे आणि मोरिया स्पोर्ट सूर्यानगर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इथे मात्र उपस्थित व्हायचं आहे. जय हनुमान भरे आणि मोरिया स्पोर्ट सूर्यानगर संघ. निर्धाव फेकी डॉट बॉलची उद्घोषणा मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी होत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. सुशांत जगताप यांच्याकडून विकेट हॅट्रिक करिता 2000 रुपये स्वरूप पारितोषिक टीम पालकने संघाकरिता. हो, यावेळेस आपण इथून मात्र पाहताय व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत इथून मात्र दर्शवला गेलाय आणि अतिरिक्त स्वरूपातली एक धाव आपण इथून मात्र पाहताय. निखिल करिता पारितोषिक आहे. निखिल जगताप यांच्याकडून विकेट हॅट्रिक करिता 2200. सुशांत जगताप यांच्याकडून पारितोषिक आहे 2222 रुपयाचं. निखिल करिता पारितोषिक विकेट हॅट्रिक करिता आपण पाहताय. गोलंदाजी त्या पद्धतीने होत्या. या अनुषंगानं सध्या तरी इथून मात्र या गोलंदाजावर पारितोषिक लावलं गेलं असावं. सध्या तरी अटॅकिंग गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये, कारण 3 चेंडू ऑफिशियल आत्तापर्यंत फेकले गेलेत आणि एक गडी बाद करत 2 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्यात. गोलंदाज सज्ज होईल. हो, पुढचा बॉल टप्पा पडल्यानंतर ट्रॅव्हल होणारा हा चेंडू व्हाईट बॉलच्या स्वरूपात पंच पुन्हा एकदा इथून मात्र दर्शवतात. आता मात्र थोडंसं गोलंदाजीमध्ये गडबड पाहायला मिळते. लगातार दोन्ही चेंडू इथून मात्र निर्धाव अवंत स्वरूपातल्या फेकी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज सज्ज होतो षटकातील. पुढचा बॉल यावेळेस बॅट उडवलं गेले, चेंडूला दिशा दर्शवणारा फटका होता. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये तर चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे आहे. चौकार 4. चोख चांगला आहे. यावेळेस ज्या चेंडूवर तांबा दर्शवला गेला होता त्याची कस भरून काढणारे फटके मैदानाच्या आतमध्ये. लगातार 2 चेंडू आणि 2 चौकार 4.
मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या तरी पाहत आहे धावफलक 11 या अंकावर होतो. याही चेंडूला गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. लगातार 3 चेंडू आणि 3 चौकार मैदानाच्या आतमध्ये पारितोषिक लावलं गेलं होतं 3 विकेट करीता, पण याच्या उलट घडलं. लगातार 3 चेंडू आणि 3 चौकार मैदानाच्या आतमध्ये. षटक इथून मात्र संपलाय क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पनवेल कोलीवाड्याचं इथून मात्र आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिले संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावत संख्या 1-15. टायगर मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळाडू आहे टायगर, आणि टायगरसाठी आम्ही सातत्याने म्हणतो की टायगर जरा घाईकर. चला टायगर जरा घाईकर, आम्ही सातत्याने तुझ्याकरिता हे पोचवत असतो, त्यामुळं टायगर आपण थोडंसं याच्या बाबतीत करूया सहकार्य. चांगला गोलंदाज आहे, तितक्याच चांगली गोलंदाजी इथून मात्र याची आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा. दोंडावडोलीच्या स्पर्धेमध्येही मॅन ऑफ दी सिरीज या खेळाडूनं घेतली गेली होती. व्हाईट बॉल आपण सध्या तरी टायगरचं इथून मात्र आपण पाहिलंय. पुढचा बॉल कट घेतली गेली आहे. यावेळेस मध्ये आपण पाहताय अतिरिक्त क्षणाला अंतिम क्षणाला अतिरिक्त उंची धारण केली गेली आहे चेंडूना. पंचांचा नो बॉलचा इशारा आमच्यापर्यंत इथून मात्र पोहोचतोय आणि +2 अशा टोटली 2 धावा इथून मात्र मिळतील. धावफलक 2 धावेने पुढे सरसावेल. जे +2 म्हणजे टोटली 3 धावा मिळतील आणि धावफलक पुढे सरसावत असताना 19 या अंकावर. आता मात्र टायगर कदाचित ट्रॅक चुकतो आणि खराब गोलंदाजीचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये. फ्री हिटचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत इथून मात्र दर्शवला गेलाय. कदाचित सीमारेखा ओलांडली गेली आहे यावेळेस या चेंडूनं, आणि त्या अनुषंगानं नो दिला गेलाय. शक्य वर्तवलं जाऊ शकते, कारण पंचांनी त्या पद्धतीने आमच्यापर्यंत पोहोचवलं नाहीये, बट त्या पद्धतीचं चित्र आपल्याला इथून मात्र पाहायला मिळत आहे. नो बॉलच्या स्वरूपात हा चेंडू डिलिव्हर होतोय. येणारा पुढचा चेंडू पुन्हा एकदा फ्री हिटचा मैदानाच्या आतमध्ये. फ्री हिटचा चेंडू ताकद घेतली गेली पुन्हा एकदा. यावेळेस ट्रॅव्हल होतोय चेंडू, धाव घेतोय की काय बाउंड्रीच्या दिशेला, असं चित्र मैदानाच्या आतमध्ये आहे. सध्या ते इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं आणि धावफलक पुढे सरसावत असताना 2 धावेच्या बढतीनं 20-22. असं वाटलं की फ्री हिटच्या चेंडूवर कुठेतरी मात्र एक वेगळी कमाल इथून मात्र केली जाईल किंवा एक मोठ्या स्ट्रोकला पसंती इथून मात्र दिली जाईल, पण तसं काहीसं चित्र मैदानाच्या आतमध्ये अजूनही दिसलं नाही आहे. 2 वेळा फ्री हिटची संधी होती. फ्री माइंडनं स्ट्रोक कन्वर्ट करणं गरजेचं होतं, जे की शक्य होऊ शकलं नाही आहे. याही वेळेस बॅक साईडला जाणारा चेंडू इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. सातत्यानं मागच्या बाजूनं डिलिव्हर करण्याचा प्रयत्न खूप सारा MCC मापोली संघाचा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतो. सिंगल मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 23-23. आतापर्यंत 5 चेंडूंची फेकी झाली आणि ज्याच्यामध्ये 2 चेंडू हे फक्त आणि फक्त ऑफिशियल पालकनेकर आपण वेळ खूप सारा खर्च करताय. जे लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपण पाहताय, ठाऊक आहे आम्हाला, कदाचित तो ओला मैदानाच्या आतमध्ये आहे, पण त्याचं भुगतान आमच्या आयोजकांच्या वेळेवर नका आपण करू, ही विनंती आम्ही तुम्हाला सातत्याने करतोय. गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज सायगर. यावेळेस इथून मात्र आपण पाहताय टप्पा पडल्यानंतर डिलिव्हर होणार हा चेंडू सध्या तरी आपल्याला पाहायला मिळाला आणि धावफेकी डॉट बॉल इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा बॉल. यावेळेस पहा ज्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नव्हता तिथे मात्र ट्रॅव्हल होतोय चेंडू
निघून जाते बाउंड्रीच्या पलीकडे. चौकार 4. तीन धावसंख्या 33-33 या अंकावर. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. पुढचा बॉल स्ट्रॉंगली अपील सध्या तरी पाहायला मिळालं, पण पंच आमचे तटस्थ आहेत. निर्धावफैकी डॉट बॉल इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं आणि षटक समाप्तीचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय संदेजी वकारे सरांच्या मार्फत. आणि षटक संपले. क्रमांक इथून मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गड्याच्या मोबदल्यात 33-33 या अंकावर. सध्या तरी महाराष्ट्रामध्ये चित्त्याचा वावर आणि त्यामुळे टायगर घाबरलाय की काय, आणि सध्या तरी आपण पाहताय कदाचित टायगर घाबरलाय की काय, आणि म्हणूनच की काय या पद्धतीने गोलंदाजी. टायगरचा एक परफॉर्मन्स खूप चांगला केलाय. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 33-33. नगर टॉस करण्याकरिता आपण 4थं षटक संपलं की आपण यायचंय. जय हनुमान भरे आणि मोरिया स्पोर्ट सूर्यानगर. विशाल आपण असाल तर कॉमेंट्री बॉक्सशी सदायचं. चला मॅचला आपण जाऊयात. जय हनुमान वरे आणि मोरिया स्पोर्ट सूर्यानगर पुन्हा एकदा विनंती करतोय आपण यायचंय. नितेशला आणले गेले. गोलंदाजी ट्रॅक वर पहिलाच बॉल. यावेळेस थोडस क्रॉस आपल्याला बॅटर पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर शेडू बावडाईच्या पलीकडे फाईन लेगच्या डोक्यावरून ट्रॅव्हल होतोय. सरळ षटकार. 6 षटकार. सिंगल शिवाय काहीही इथून मात्र मिळणार नाहीये. नोबॉलचा इशारा पंच पुरेशा इथून दर्शवतात. सर्वाधिक खराब गोलंदाजी कदाचित उदाहरण इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. खूप सारं अतिरिक्त स्वरूपातल्या चेंडूंची डिलेव्हरी मैदानाच्या आतमध्ये.
फ्री हिट वर फ्री माइंड स्ट्रोक षटकार 6. हवेमध्ये चेंडू फटक्या फसवा, यावेळेस स्पर्धावा लागेल तंबूच्या आशयाला. पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते षटकाराच्या बढतीनं 56 या अंकावर थोडासा टेक्निकल इश्यू आणि आम्ही तुमच्यापासून इथून मात्र दूर आलो गेलो, त्याबद्दल आम्ही क्षमस्व. याही वेळेला ठप्पा पडल्यानंतर चेंडूनं खूप सारी उंची धारण केली गेली आहे आणि चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे आमच्या प्रेक्षक राजाच्या वेडीला पाहायला मिळतोय तुम्हाला दमदार चौकार 4. इथे मात्र उडवलं गेलं चेंडूला आणि हा ही चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार 6. आता मात्र असं वाटतं की षटकार चौकारांची भाषा बोलायला सुरुवात केली आहे फलंदाजांना. तीन चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी राहतो. या अभिजित दादा आपण धावसंख्या 66 या अंकावर पाहायला मिळालाय. हवेमध्ये चेंडू तर होता, पण याही वेळेला हा ही चेंडू कुठे तर आता मात्र बाउंड्रीच्या पुन्हा एकदा पलीकडे षटकार 6. पाहायला मिळतात 13 चेंडू 37 धावसंख्येची खेळी आतापर्यंत आरामनी साकारली आहे आणि धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 72 गोलंदाज सय्या. पुढचाही बॉल नाही उडवला गेलाय. आता मात्र शब्द कमी, तुम्हीच पहा षटकार 6.
78-78 या अंकावर सिंगल मिळते डबलच्या प्रयत्नामध्ये आणि 2 धावा पूर्ण होतील. तिसऱ्याही धावसंख्येची इथून मात्र गरज कुठेतरी असताना तिसरी घेतली गेली आणि चौथी ही धाव इथे मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळते. 5व्या धावसंख्येचा प्रयास मैदानाच्या आतमध्ये होता आणि यावेळेला क्षेत्ररक्षकांच्या चुकीमुळे 5 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. धुंड रे साजना, पकड पकड चेंडू पकड, या पद्धतीचं क्रिकेट पाहायला मिळालं. 5 धावसंख्येने धावफलक 83. 83 विजयाकरिता 84 धावसंख्येचं आव्हान. चला विनंती करतोय मान्यवरांना आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक कक्षामध्ये यायचंय. या मान्यवरांना आपण पाहताय अभिदादा इथे उपस्थित होतात. वेलकम अभिदादा, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सूर्यानगर टीम कॅप्टन सुद्धा इथे उपस्थित. नाण्याच्या 2 बाजू आहेत, आम्ही खालिंगकर आणि गिरीशदादा पाटील. कॉलिंग कोण देतं? भरे संघ इथून आता कॉल देत आहे. जय हनुमान भरे. आम्ही खालिंगर असं कॉल आलाय आणि आम्ही खालिंगर आपण पाहत आहे. मान्यवरांना विनंती असेल आपण टॉस विनिंग कॅप्टनला हे शीतपेय आहे ते आपण वितरित करायचे. इथून मात्र एक आगळीवेगळी संकल्पना आपल्याला पाहायला मिळते आहे. नक्कीच अभिदादा, नाणेफेक विन झाला याचा आनंद आहे की शीतपेय मिळालं याचा आनंद आहे? नाणेफेक विन झाला याचा आनंद आहे. आपण बघितलं तर नुकतीच जय हनुमान भरे चषक आपल्याला पाहायला मिळालं. एक आगळंवेगळं आयोजन आणि परफेक्ट आयोजन तुमचंही आम्ही या असोसिएशनमध्ये पाहिलं. आपण खालिंग नगरीमध्ये पोहोचलात, कसं वाटतं आयोजन नियोजन आणि स्पेशली ट्रॉफी पाहून? फारच सुंदर आयोजन केलेलं आहे. खालिंगकरांचं खरंच कौतुकास्पद आहे. चांगलं आयोजन केलेलं आहे त्यांनी. नक्कीच नाणेफेक विन झालाय, का निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करणार. धन्यवाद, तुम्हाला बेस्ट ऑफ लक देतोय. जास्त वेळ घेत नाहीये आणि जातोय सूर्यानगर टीम कॅप्टनच्या दिशेने. मित्र, नाणेफेक विन झाला असतं तर काय निर्णय असता? क्षेत्ररक्षण. पण आता प्रवाहाच्या विरोधात जायचं आहे, फलंदाजी वाट्याला आली आहे. बी प्लॅन रेडी होता का मनामध्ये? होता ना. किती धावांपर्यंत मजल मांडण्याचा प्रयत्न असेल? 40+. नक्कीच धन्यवाद, तुम्हाला बेस्ट ऑफ लक. तर मित्रांनो, नाणेफेक कक्षातून न्यूज येते. नाणेफेक विन होतोय. जय हनुमान भरे संघ क्षेत्ररक्षण निर्णय स्वीकारतात आणि आमंत्रित करतायत सूर्यानगर संघाला फलंदाजीसाठी. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स, जिथे सज्ज असतील आमचे सभा. थँक्यू. विशाल पाटील यांच्याकडून पारितोषिक पोहोचवले गेले आणि ते पारितोषिक लावले गेले. ऋतिक दळवी यांच्याकडून 3 चेंडू 3
षटकार टोकले 3,000 आणि रन चेस केले तर 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक सुशांतजी जगताप यांच्याकडून आणि विक्रमजी माळी यांच्याकडून हे पारितोषिक लावले गेले. चला एकंदरीत बघितलं तर 84 धावसंख्येचा वन समोर ठेवले गेले. पहा क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं, अशक्य काही नाहीये. वेळ बदलायला वेळ लागत नाहीये आणि निश्चित रूपानं काही घडू शकतं. आज जर MCC मापोली संघानं 83 धावा टोकल्या तर 84 धावा पार करण्याची धमक कदाचित पालकणेकर आता मात्र मनामध्ये घेऊन उतरले असावेत. या स्पर्धेकरिता आपण जर का बघितलं तर सन्माननीय श्री गिरीशदादा पाटील यांच्याकडून मंडप व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. चला मॅचला करूया सुरुवात. पंडितजी भोईर साहेब यांच्याकडून लाईव्ह टेलिकास्टिंग आपल्याला इथून मात्र सध्या तरी पाहायला मिळतं. ओहो हो, पहिल्याच बॉलवर अक्रोश अक्रोश अक्रोश, स्ट्रॉंगली अपील आणि अपील सक्सेसफुली विकेट समतन फलंदाज बाद तंबूच्या आश्रयाला. थँक्यू. त्यानंतर आपण जर का बघितलं तर ज्ञानेश्वरजी पवार साहेब यांच्याकडून प्रथम पारितोषिक, दयानंद पाटील यांच्याकडून द्वितीय पारितोषिक, गणेशजी पाटील यांच्याकडून तृतीय पारितोषिक आणि दीपक गोविंद जाधव यांच्याकडून खेळाडू कक्ष आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. त्याच्यानंतर आपण जर का बघितलं तर डॉक्टर विनोदजी गोरे यांच्याकडून मालिकावीर सायकल, उत्कृष्ट गोलंदाज शूज आणि उत्कृष्ट फलंदाजी बॅट आपल्याला पाहायला मिळते. गुरुनाथ गोरे साहेब यांच्याकडून टॉस बॉक्स आपण पाहत आहे. विजय बाळाराम शेलार यांच्याकडून समालोचन कक्ष, प्रदीप बुधाजी गोरे यांच्याकडून सन्मान चिन्ह, राजेंद्र गोविंद शेलार यांच्याकडून सन्मान चिन्ह, सुरेश भाऊ शेलार यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी. त्याच्यानंतर एकनाथजी शेलार आणि सुनील डोंगरे यांच्याकडून प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं चषक. जगन्नाथ कान्हा शेलार साहेब यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज व मालकीवर ट्रॉफी. थंड शीतपेय जे आपण देतो ते अर्थातच गुरुनाथ गजानन पाटील यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर भरत राजाराम गोरे यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच मेडल आणि पाण्याचे जार जे आहेत, पाणी व्यवस्था आहे ती नरेशजी शेलार यांच्याकडून आम्हाला इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. सगळ्यांचं आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. आपलं सहकार्य आमच्या आयोजकांच्या पाठी असंच राहील. उमेरला आणले गेले. पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन सध्या तरी होताना पाहायला मिळालं. हाही वेगवान चेंडू होता. अपील थोडंसं आपल्या इथं मात्र पाहायला मिळालं. अपील करण्याकरिता सातत्यानं कदाचित उत्सुक असणारे खेळाडू दिसत आहेत मैदानाच्या आतमध्ये, जे बॅक साईडला. सुनील सरांकडे ते अपील सातत्याने ते पोहोचत असतात आणि सध्या तरी ते चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाज सज्ज होईल. पुढचा बॉल याही वेळेस अपील इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. पंचांना प्रेशराईज करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. पंचांचा हात आकाशाच्या दिशेनं, विकेटचं पतन, फलंदाज बाद. गोलंदाज सज्ज होतोय. चांगला स्ट्रोक यावेळेस आपल्याला पाहायला मिळाला आणि
हॅलो हॅलो चेक चेक हॅलो. चला जाऊयात मागच्या दिशेनं बळणा सिंगल अंगी दोघांना बहाली मिळाली आहे. धावसंख्या 3 या अंकावर गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस थोडीशी उंची खाली ठेवण्याचा प्रयत्न होता, पण यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत इथून आता पोहोचवतात. एक धाव मिळते आणि धावफलक एकेरी धावेने पुढे सरसावत असताना आपण पाहताय ते म्हणजे फक्त आणि फक्त 4. पंच येस आम्ही म्हणून आपल्यापर्यंत आधी पोहोचवलं गेलो होतं. पहिल्या याच्यावर विकेट, त्याच्यानंतर डॉट, विकेट, 2 रन, सिंगल आणि आता मात्र डॉट. चला मॅचला आपण करूया सुरुवात. 10 फक्कीला आणले गेले. यावेळेस हलक्या हातानं दिशा दर्शवली गेली आपण पाहताय. मित्रांनो, मी पालकनेकरांना एकच म्हणेन की सिंगल डबलनं काही होणार नाहीये. सामना विजयाच्या दिशेने न्यायचा असेल तर मग अटॅक हाच पर्याय तुमच्याकडे तो मात्र उरलाय. हर्षदजी लोणे आणि उपेशजी सातपुते साहेब इथे उपस्थित होत आहेत. दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय पण मुख्य व्यासपीठावर येऊन सन्मानाने स्थानापन्न व्हायचंय. आधीचं पण षटक जर का इथून सत्र जर का बघितलं त्याच्यामध्ये खूप सारी खराब चेंडूंची डिलिव्हरी इथून मात्र होताना आपल्याला पाहायला मिळाली. खूप सारे नो बॉल, त्याच्यानंतर जी संधी आली त्याला सामोरं जाण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळाले होते. ते म्हणजे अर्थात मापोलीकर. आता मात्र ती जी संधी आहे किंवा नो बॉल आहे, चला अतिरिक्त स्वरूपातल्या आपण 1-2 धावा समजून घेऊ शकतो, पण नो बॉलच्या स्वरूपात एकही धाव देण्याचं काम आतापर्यंत इथून मात्र केलं गेलं नाहीये. चांगली गोलंदाजीचा अटॅक सध्या तरी आपण पाहताय. सिंगलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्या 6 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. चला 10 मित्रा थोडीशी घाई कर, खूप सारा उशीर होतो या सामन्याला. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज 10 फक्की इथून मात्र सज्जोई षटकात येईल. पुढचा बॉल खूप आहे, चेंडू हवेमध्ये. इथून मात्र झेल आहे संधी. 2 क्षेत्ररक्षक, त्याच्यानंतर तिसराही पोहोचला होता. धरती मातेला दान होणारा चेंडू इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. तोपर्यंत वेळ मिळाला. सिंगलचा खेळ जारी ठेवला गेलाय. कदाचित एन्जॉयफुल क्रिकेट खेळताना दिसतंय इथून मात्र पालकनेकर किंवा प्रॅक्टिस क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा आपण सध्या तरी पाहत आहे. पुन्हा एकदा एक धाव. थोडंसं स्लो क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. लेझी क्रिकेट आहे. कदाचित धावसंख्येचा विचार करता फास्ट क्रिकेट होणं खूप सारं गरजेचं होतं. धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 8.
गोलंदाज सज्ज होईल. हो, यावेळेस निर्धावफैकी डॉट बॉलची उद्घोषणा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. निर्धावफैकी डॉट बॉल. गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा व्हाईट बॉलच्या स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. खराब चेंडूची डिलिव्हरी याही वेळेस आपण इथून मात्र पाहताय. गोलंदाज 6 पुन्हा एकदा सज्ज होईल. पुढचा बॉल यावेळेस खेचून मारले गेले चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे, ताकद किंचितची कमी, फटका फसतोय, विकेटचं बदल. गोलंदाज 6 तयार. षटकातील पुढचा बॉल याही वेळेस आता मात्र ज्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नव्हता तिथे मात्र ट्रॅव्हल केले गेले चेंडूला आणि चेंडू निघून चाललाय. सन्माननीय ज्ञानेश्वरजी पवार साहेबांच्या फ्लेक्सला सलामी देणारा चेंडू इथून मात्र पाहायला मिळतोय. चौकार 4. मोहित आणले गेले. हो, यावेळेस मोहितचा पहिलाच बॉल होता. क्षेत्ररक्षक आहे, चित्र स्पष्ट होतं. विकेट गोलंदाज बाद. गोलंदाज आहे. प्रथमतः गोलंदाजी करण्याकरिता या सीझन मध्ये आपल्याला हा खेळाडू पाहायला मिळतो आणि संधी मिळाली आहे. कदाचित इथून मात्र त्या संधीचं कशा पद्धतीनं संधी मिळाल्यानंतर स्वतःला सिद्ध करेल, कारण टीमने विश्वास दर्शवला गेला आणि तिसरा षटक हाताळण्याकरिता आता मात्र इथून आणले गेले. न्यू बॅटर मानव मैदानाच्या मध्ये दाखवत असताना आपण पाहताय. वर्ष 15 आणि याचा हा खेळाडू इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज तयार. दुसराही बॉल खूप वेळ चेंडू हवेमध्ये. याही वेळेस आपण पाहताय फटका फसतोय. विकेटचं होतं पतन जेलबादच्या स्वरूपात. इथून मात्र परतावं लागेल तंबूच्या आशयाला. धावसंख्या फक्त आणि फक्त 13 या अंकावर. खूप नाही तर भरपूर अशी दयनीय अवस्था इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होतोय.
पुढचा बॉल हवेमध्ये पुन्हा एकदा आपण पाहताय हॅट्रिक मिस केली जाईल पण चांगला चेंडू डिलिव्हर करतोय. कारण पहा विश्वास दर्शवले गेला या सीझनमध्ये किंवा त्याच्या लाईफमध्ये प्रथमतः या टुर्नामेंटमध्ये एखाद्या टुर्नामेंटमध्ये गोलंदाजी करायची संधी इथून मात्र मोईजला लाभली आहे. सिंगल अंकित होती सिंगलनं धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यात इथून मात्र 14. विशाल कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधूयात. गोलंदाज पुनश्च एकदा इथून मात्र मोहित सज्ज होईल षटकातील. पुढचा बॉल याही वेळेस मिस केले गेले. आता मात्र असं म्हणायला हरकत नाहीये संघामध्ये गोलंदाज म्हणून जागा फिक्स केली जाईल. पहा मी म्हटलं ना की संधी मिळते तेव्हा स्वतःला सिद्ध करा आणि ते सिद्ध करत असताना मैदानाच्या इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय मोहीच. 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत फक्त आणि फक्त 1 धाव खर्च करून दिली गेली आणि 2 गडी सुद्धा बाद केले गेलेत. याही वेळेस निर्धाव चेंडू. चला लास्ट टू गो अंतिम 1 चेंडूचा खेळ शेष. चला एकदा जोरदार जरूर महापोलिका टाळ्या वाजूयात मोहीच करिता. आतापर्यंत एक संधी मिळाली होती आणि संधीचं सोनं करत असताना 2 धावा खर्च करून दिल्या गेल्या आणि 2 गडी बाद सुद्धा केले गेल्यात. आता मात्र विजयाकरिता 6 चेंडू आणि 69 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा बॉल यावेळेस पहा पॉवरफुल अँड सक्सेसफुल स्ट्रोक. सुरुवातीपासून जर काही फटके कन्वर्ट केले गेले असते तर कदाचित ते चित्र पाहायला मिळालं नसतं. षटकार 6. षटकार आपण पाहतो धावसंख्या 21. 5 चेंडू आणि 63 धावसंख्येची आवश्यकता. याही वेळेस स्ट्रोक चांगला होता. निघून चाललाय चेंडू बाउंड्रीच्या दिशेनं आणि कदाचित रिवर्स कदाचित चेंडूचाही मूड पाहायला मिळाला नाहीये बाउंड्रीच्या पलीकडे जाण्याचा आणि मूड थोडंसं स्विंग होताना पाहायला मिळाले आणि चेंडू तिथे मात्र रोखला गेला. 1 धाव मिळते. चला औपचारिकताचे काही चेंडू शेष राहत आहेत ते आपण फास्ट डिलिव्हर करा. थोडंसं फास्ट डिलिव्हर करूयात आपण. सिंगलच मिळते. शेवटचे 3 चेंडू शेष राहतात आणि 58 धावसंख्येची आवश्यकता भासते. 3 चेंडू आणि 58 धावसंख्या. चला चित्र स्पष्ट आहे. मापोलीकरांनी जवळजवळ नव्हे तर पूर्णतः या सामन्यावर आपल्या नावाचा शिक्का इथून मात्र मोर्तब केला गेला. टीम जय हनुमान भरे आपण बी रेडी राहा आणि आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. षटकार 6. गोलंदाज सय्या. जेल कॅरी होईल. विकेट्स पतर आणि फलंदाज बाद.